दुर्दैवी घटना घडलेली आहे। कारण महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनला स्वतःसाठी गेले नव्हते। एका दलित कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांची हक्काची जमीन त्यांना परत मिळावी आणि ते न्याय मिळण्यासाठी महेश गायकवाड पोलीस स्टेशनला, जो आता गुन्हेगार आहे गणपत गायकवाड म्हणून जो आमदार स्वतःला समजतो, जो स्वतः गुन्हेगार आहे, त्याने जो पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या समोर जो अंधाधुंद गोळीबार केलेला आहे, म्हणजे हा गुन्हेगार वृत्तीचा माणूस पूर्वीपासूनच होता आणि ती गुन्हेगारी त्यांनी आज ही सिद्ध करून काल दाखवली महेश दादावर गोळीबार करून। कारण महेश गायकवाड हे स्वतःसाठी पोलीस स्टेशनला गेले नव्हते। कारण आपण जर बघितलं, जे कुटुंब होतं दलित कुटुंब, ते दलित कुटुंब सुद्धा कालही पोलीस स्टेशनच्या मीडियाला सुद्धा त्या कुटुंबाने बाईट दिलेली आहे। आजही ते दलित कुटुंब पूर्ण पोलीस स्टेशनला हजर होतं। कारण त्या दलित गरीब कुटुंबाचा जी जमीन होती ती हडपण्याचा प्रयत्न ह्या गणपत गायकवाडनी केलेला आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावं, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, पोलीस स्टेशनच्या समोर, सिनियर पीआयच्या समोर ते कुटुंब बाहेर हजर असताना ह्या व्यक्तीने प्री प्लॅनिंग म्हणजे ठरवून जो गोळीबार जीवे मारण्याचा जो प्रयत्न केला आपल्या महेश गायकवाडांवर, खरोखर ही फार दुर्दैवी घटना आहे। आपण सर्व मिळून या घटनेचा निषेध करूया आणि मी एकच मागणी करते, आपल्या मुख्यमंत्री साहेब आपले आहेत, दोन्ही गृहमंत्री खूप चांगले, कारण हा पूर्वीपासून ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची होती।